नजर लागली आहे असं वाटतंय का? तर नजर काढण्याची घरगुती उपाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. डोकं दुखू लागलं, अचानक तब्येत बिघडू लागली किंवा कामात अडथळे येऊ लागले की आपल्या मनात लगेच येतं, कोणाची नजर तर नाही लागली ना? कारण नजर लागल्यावर ह्या गोष्टी आपसुकच घडू लागतात. कुठे मन लागत नाही, डोकं जड होऊ लागतं. मग अशा वेळी आपली आई आजी घरात लगेच नजर उतरवते. दृष्ट लागणे म्हणजेच नजर लागणे ही तसं पाहायला गेलं तर खूप सामान्य बाब आहे. नजर फार तीव्र नसेल तर ती साध्या घरगुती उपायांनीही देखील काढली जाते. पाहूयात नजर काढण्याचे घरगुती उपाय. तर आज खूप छान दिसतेस, कोणाची नजर लागू नये माझ्या पोरीला असं म्हणत आजी किंवा आई कानामागे काजळाची तीट लावायची. हे सर्वांना आठवत असेल. पूर्वीच्या काळी नजर लागू नये म्हणून आधीच अंगावरून मीठ मोहरी उतरून टाकायचे, काजळ लावायचे. यामुळे कोणाचीही वाईट दृष्टी आपल्यावर पडायची नाही. मात्र आजकाल ह्या गोष्टी सहसा कोणी करत नाही. त्यामुळे पटकन नजर लागते. तुम्हालाही जर अशी नजर लागत असेल तर त्यावर आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो तर ते आज जाणून घेऊयात. तर नजर काढण्याचे घरगुती उपाय. पहिला आहेत मीठ, मोहरी आणि मिरचीचा उपाय. नजर लागली की सगळ्यात सोपा आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात करता येणारा उपाय म्हणजेच मीठ, मोहरी आणि मिरचीचे नजर काढणे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. घरात लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत कोणालाही नजर लागली की हातात थोडे मीठ, मोहरी, लसूण, कांद्याची साले आणि सुक्या लाल मिरच्या घेऊन मूठ घट्ट झाकायची आणि डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा मूठ फिरवायची आणि नंतर मुठीतील गोष्टी आगीत जाळून टाकाव्यात. तर दुसरे आहेत लवंगाचे उपाय. तर घरातील मसाल्याच्या डब्यातील लवंग नजर काढण्यासाठी कामी येते. हे ऐकून काहींचा विश्वास बसणार नाही. मात्र आपल्यावरील वाईट नजर दूर करण्यासाठी लवंगाचे उपाय फायदेशीर ठरल्याचे बोलले जाते. जर तुमच्या घरात कोणत्याही सदस्याला नजर लागली असेल तर 5 लवंगा घ्याव्यात आणि त्या प्रभावित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा सरळ आणि 7 वेळा उलट्या दिशेने फिरवून नंतर जाळून टाकाव्यात. असे केल्याने नजर उतरते म्हणतात. धूप, लोबन जाळणे. तर घरामध्ये अगरबत्ती, धूप, लोबन जाळल्यानंतर सकारात्मक ऊर्जा येते. तसेच त्यामुळे घरातील व्यक्तीला नजर लागली असेल असे वाटत असेल तर घरात धूप नियमितपणे जाळणे हा नजर उतरवण्याचा एक प्रभावी उपाय आहे. तर घराच्या आग्नेय दिशेला पांढरे चंदन किंवा कापूर जाळण्याने दृष्ट नाहीशी होते. तसेच नैऋत्य दिशेला देवदार लाकूड किंवा लोबन जाळल्यास देखील नजर नाहीशी होते. तसेच चौथे उपाय आहेत मिठाचे. नजर लागली असे जाणवल्यास सर्वात प्रथम मिठाचा साधा, सोपा पण तितकाच प्रभावी उपाय केला जातो. तो म्हणजे हातात मीठ घेऊन नजर लागलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा उतरून ते मीठ पाण्यात टाकावेत, म्हणजेच पाण्यात सोडून द्यावेत. यामुळे नजर लगेच उतरते. तसेच आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून त्याने आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते व दृष्ट नाहीशी होते असे म्हणतात. तर 5वा उपाय आहेत नजर काढण्याचा मंत्र. तर पूर्वीच्या काळी लहान मुलांची नजर काढताना आजी म्हणायची,
बाहेरून आलेल्या गेलेल्याची, घरातील माणसांची, कुत्र्या मांजरांची, भूताखिताची कोणाचीही नजर माझ्या बाळाला लागली असेल तर ती आगीत जळून खाक होऊ देत, असं म्हणून मीठ मोहरी आगीत टाकून द्यायची. हा कोणता मंत्र नसायचा, पण आजीच्या तोंडातून निघालेले हे शब्द मंत्रापेक्षा भारी काम करायचे आणि नजर क्षणार्धात उतरायची. मात्र सध्याच्या युगात मंत्रावर लोकांचा अधिक विश्वास असल्याने नजर काढण्यासाठी अंजनी गर्भसंभूत कुमार ब्रह्मचारिणीं दृष्टिदोषे विनाशाय हनुमंत स्मराम्यहम हा मंत्र म्हणतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.